राम राम भाई साऱ्याने. झाली बघा टिश्यू चोर 1657 नंतर हा किल्ला आपल्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आला होता. माहिती व्हिडिओ काढत नाही तू काढतोय नाही काढतोय तुझं काढतोय मला माहिती. या पावसाळ्यामध्ये कोरीगडवर या असं निघायचं होतं. माझं सगळं आवरून तयार आहे, सगळं बॅग वगैरे यांनी आता ते प्रोटीन शेक बनवलं. प्रोटीन शेक आता पिणार आहे तो. हे दरवेळीच आमचे जातात. पाणी मग ठेव ना इथं, माझ्याकडे हाय बॉटल भरून ठेवलं. ठेव पाणी तिथं. रॉन्ग टर्न ले रहा है इधर से साला. गाइस इधर सब लोग रॉन्ग टर्न से जा रहे हैं. व्हाट्स प्रॉब्लम गाइस? व्हाट्स प्रॉब्लम? पांडरीपाल रुकले भाई को देखो सबको. अरे कौन भी आ रहे हैं बीच में. गजब बेइज्जती है. फेम लेने आ रहे हैं बीच में. मराठी फेम घ्यायला येतात ते साईडला. सुरी गाईच फेम घ्यायला येतात ते गाईच. जय शिवराय. याच्या आधी जे काही व्हिडिओ काढलेत ना ते भाऊनी काढले. त्याच्यामुळं कसे व्हिडिओ आलेत ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. त्याच्यामुळे नाश्ता करायला थांबलोय आम्ही भाई. कारण भाई पोट बीट काय जाम जूम झाली बघा टिश्यू चोर अरे डर काय असतो घाबरलं तरी कुठं त्याला. आता जाऊ दे, आपण नंतर व्हिडिओ काढू. इथं लोणावळ्याच्या टोल नाक्यापाशी आम्ही येऊन थांबलेलो आहे. आणि अजून आमचे जे साथी आहेत ज्याच्याकडे माझा फोन आहे ते यायचे राहिलेले आहेत. त्यांची काळजी नाही, पण माझा फोन त्यांच्याकडे त्यामुळे मला थोडंसं त्यांची वाट बघावी लागते आता. आम्ही घरच्या टायगर पॉइंटला थांबणार नव्हतो, पण अथर्व कुठे गेला? अथर्व कुठे? अथर्व उधर उधर. हाय ब्रो, हाय. त्या अथर्वने सांगितलं आम्हाला की थांबू, धुकं चांगली पडली असतील मग थांबू आणि नंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता जाणार पुरीगडला. मस्त व्ह्यू पुरीगडला जरा व्ह्यूचा हे करतो. जरा मॅगी बिगी खातो. उकडलेली अंडी बिंडी खातो गाईज. अँड दॅट्स ऑल शीट्स इन माय दिमाग. अँड भेटूया तुम्हाला परत एकदा. अशा प्रकारे आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय. आणि आमची लीडर, आमच्या टीमची लीडर, जिच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही ही संपूर्ण ट्रेक पूर्ण करणार अशी सिद्धिताई कोटावळे आम्हाला लीड करतायत. राम राम भाई साऱ्याने. तुम्ही बघू शकता पावसाळ्यात खळखळ पाणी चालू असतं. कोरीगडला 5 मिनिट सनस्क्रीन लावत जावा. आता मी घरापासून निघालो तेव्हा हिच्यासारखा दिसत होतो, हिच्यासारखा एवढं गोरा होतो मी. आता थोडंसं टॅन झालं, टॅन. पण काही टेन्शन नाही, काही टेन्शन. लावली आणि मी सनस्क्रीन लावलेली नाही. बाप्पा अरे 1 2 3 4 दिवस बाकी. किती ते 82-83 काहीतरी 82-83 दिवस राहिलेले आहेत. आता मी व्हिडिओ कधी पोस्ट करतोय त्यावर पण डिपेंड करतं. बुरुज तरी दिसतोय, नेमकं किती पायऱ्या बघायला लागतील. चला.
कोरीगड किल्ल्यावर आल्यावर आपल्याला ही कोरीगडची माहिती भेटते, महाराष्ट्र शासनाने लावलेलं. तर या माहितीनुसार हा किल्ला जवळपास 14व्या शतकापर्यंत यादवांकडे होता. यादव शिलाहारांच्या प्रवेशद्वाराचे राज्य केले, म्हणजे हे प्रदेशावरचं राज्य होतं कोरीगड किल्ला. पण त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लुमाजी भोकर नाईक म्हणजे मराठा सैनिक आहेत हे मराठा जातीचे, त्यांनी हा किल्ला मुघलांना जिंकून दिला. निजामांकडून हा किल्ला नंतर मोगलांना गेला आणि त्यामुळं नाईक यांचं खूप जास्त मनसबदारी वगैरे देऊन मुसलमान सत्तेने त्याला भरघोस बक्षिसे व मरातब देऊन गौरविले. पण ही जी घटना आहे ह्याच्यावर लिहिले महाराष्ट्र शासनाने, ही घटना 1657च्या आधीची आहे. कारण की ह्याच्या पुढे की 1657च्या अगोदर घडली असेल, कारण की 1657 नंतर हा किल्ला आपल्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आला होता. त्याच्यामुळे पुढे 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मग ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी पेशवाई नेस्तनाबूत केली आणि त्यावेळी हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. तर हा असा छोटासा इतिहास आपल्याला कोरीगड किल्ल्यावर वरती आल्यावर महाराष्ट्र शासनाने आपल्याला पुरवलेला दिसून येतो. अधिनियम अवशेष अधिनियम 1960 1960 नुसार हे स्मारक राज्य संरक्षित सारंगे म्हणून घोषित केले आहे. माहिती व्हिडिओ काढत नाही तू काढतोय नाही काढतोय तुझं काढतोय मला माहिती. तिकडे असे आपल्याला पाण्याचे तलाव दिसतात आणि प्रत्येक गडावर जवळपास पाण्याचे हौद वगैरे असतात. पण मला असं वाटतं हे प्यायच्या पाण्याचं हौद नसणार आहे, हे तलावासारखंच आहे किंवा हे पाणी नंतर इथं जमा झालेलं आहे. हौद एवढे मोठे नसतात, त्याला एक कोरीव बांधकाम असतं हौदला, त्यामुळे हे हौद नाही आहेत. हे आहे सह्याद्रीचा निसर्ग. 1-2 मिनिटापूर्वी पूर्ण धुकं अशी खाली होती, दिसत होतं सगळं खालचं, आणि आता धुकं पूर्ण वरती गडावर आलेले आहेत. सीन बघा ना भावांनो, यार कसलं भारी वाटतंय, लय भारी वाटतं. ह्याला पण घेऊ कसं आहे, म्हणजे आपले फॅन फॉलोइंग सगळीकडे भेटत असतात. बांधिलकी आहे ना सगळीकडे आपली, त्यामुळे फॅन फॉलोइंग सगळे भेटतात. इकडून बसलो तिथे छान बसले तिथं. या पावसाळ्यामध्ये कोरीगडवर या, किती छान वाटतंय. माझी बांगडी बांगडी बांगड. दुपारचे 2:30-3 वाजलेले आहेत आणि आमचं पूर्ण कोरीगड बघून झालेलं आहे. छोटाच गड आहे, जास्त मोठा असा गड नाही आहे, लवकर झालेलं आहे. पण हा मागचा व्ह्यू बघा, असं वरती मस्त अथांग आकाश आणि खाली अजून काय पाहिजे. या निसर्गाच्या सानिध्यात राहतं एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतं, केवढं भारी वाटतं काय सांगू तुम्हाला, एवढं भारी वाटतंय. आमचा आता उतरतीचा प्रवास चालू झालेला आहे भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. मोशीमध्ये तिथे एक शौर्यवाडा नावाचं नवीन हॉटेल चालू झालं, तिथे येणार होतो आम्ही जेवायला. येऊन थांबलोय आणि ते अजून सोमाटणी फाटेल आहेत, तिथून इथं यायला अजून जवळपास अर्धा ते पाऊण तास लागेल. आपण नाश्ता चालेल, आपण येऊ काय म्हणता, घरी जातो हातपाय धुतो आणि मग परत येतो.